जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठा अपघात घडलेला आहे। आपण बघू शकतो की पुष्पक एक्सप्रेस होती आणि ती पुष्पक एक्सप्रेस या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने जात होती आणि त्याचबरोबर त्या पुष्पक एक्सप्रेसच्या चाकामधून त्या ठिकाणी धूर निघाला आणि प्रवाशांना असं वाटलं की या ठिकाणी आग लागलेली आहे। मात्र त्याच ठिकाणी ट्रेन थांबवण्यात आली होती। मात्र त्यातील काही प्रवाशांनी आपण बघू शकतो की याच ठिकाणी घाबरून ट्रेनमधून त्या ठिकाणी उड्या मारलेल्या आहे आणि त्या ठिकाणी या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस त्या ठिकाणी जात होती आणि त्यामध्ये अनेकांचा जीव गेल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रशासन पोहोचलेलं आहे आणि ज्या डेड बॉड्या होत्या त्या डेड बॉड्या त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेल्या आहे। एकंदरीत आता या संपूर्ण प्रकाराची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की याच ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। आपण बघू शकतो की पाचोरा तालुक्यातील परदाडे आणि दुसाने या ठिकाणी हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। आपण बघू शकतो की वर बाजूला या ठिकाणी रेल्वे रूळ आहे आणि मध्य रेल्वे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मध्य रेल्वेच्या वाहतूक या ठिकाणी सुरू असते आणि याच ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। एकंदरीत या अपघातामध्ये अनेकांचा जीव गेल्याची माहिती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण प्रकाराचा चौकशी त्या ठिकाणी जळगावच्या परदाडे आणि मायजी या स्थानकादरम्यान ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता अग्निशमन दलाचे वाहन असेल किंवा इतर जी सर्व व्यवस्था आहे, प्रशासनाची सेवा आहे ती या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। जळगाव जिल्ह्यातल्या परदाडा स्थानकाजवळ ही घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस जात असताना त्या पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगीमध्ये आग लागल्याची माहिती पसरली, अफवा पसरली आणि त्यामुळे काही जे प्रवासी आहेत त्यांनी त्या गाडीतून उड्या मारल्या आणि त्यानंतर दुसऱ्या येणाऱ्या गाडीने त्या प्रवाशांना चिरडला। आतापर्यंतची प्रशासनाची माहिती आहे की या ठिकाणी 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तर दुसरी जी व्यवस्था आहे, जखमींना या ठिकाणून रुग्णवाहिकांचा ताफा जो होता या ठिकाणी पोहोचवण्यात आला होता आणि रुग्णवाहिका या ठिकाणून आता जळगावच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। सर्व जखमी जे आहेत या ठिकाणी जखमींना या ठिकाणी जळगावला जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे असेल मंत्री गिरीश महाजन असतील, स्मिता वाघ असतील किंवा इतरही प्रशासनाचे अधिकारी असतील यांनी सर्वांनी भेटी दिलेल्या आहे। लवकरात लवकर जखमींना मदत मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि या ठिकाणी इतरही ज्या अपडेट्स आहेत आपण आता पुढे देतच राहणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।